स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. 2014 साली हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे लाल आणि निळा पट्टा असलेले आणि भारत गॅस कंपनीचे आणि इंडियन गॅस कंपनीचे असे एकूण 19 भरलेले गॅस सिलेंडर तसंच टीव्हीएस ज्युपिटर कंपनीची एक मोटरसायकल हे निरनिराळ्या ठिकाणाहून चोरी केल्याप्रकरणी आणि हा चोरीचा सर्व मुद्देमाल कबनूर इथं लपवून ठेवल्याप्रकरणी इचलकरंजी इथल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक अर्थात LCB यांनी सापळा रचून मस्जिद अल्लाउद्दीन मुल्ला या इसमाला ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी इथं चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम 379 अन्वये फिर्याद दाखल करून अटकेची कारवाई केली होती. तपासानंतर आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून पोलिसांनी 2016 साली प्रथम वर्ग न्यायालय इचलकरंजी इथं न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. खटल्याची न्यायालयामध्ये सुनावणी होऊन खटल्यामध्ये पंच, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार आणि पोलीस अधिकारी असे एकूण 7 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. खटल्यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी काम पाहिलं. सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी साक्षीदारांच्या घेतलेल्या उलट तपासामध्ये एकूण 19 सिलेंडर आणि एक मोटरसायकल हा सर्व मुद्देमाल एका 10x14च्या खोलीत ठेवणं अशक्य असल्याचं न्यायालयाला पटवून देऊन जप्ती पंचनाम्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकाही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या. या कामी ॲडव्होकेट रियाज बांडदार यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास आणि सुनावणी अंती केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मुख्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या कामी ॲडव्होकेट रियाज बांडदार यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट सुहेल बांडदार, ॲडव्होकेट यासिन पेंढारी आणि परवेज मुजावर यांनी मदत केली.